नमस्कार मित्रांनो, नवरात्री निमित्त महिलांना आपण काही आमंत्रित केलंय आणि त्यांच्या मनातला नवरात्री उत्सव गरबा आवडतोय आणि नवरंग जे काही नवरात्रीमध्ये वापरतात त्यामध्ये त्यांची काही मतं असतात. ती मतं काय आहेत? काही खेडेगावातील नवरात्री उत्सवात आणि शहरी उत्सवात सुद्धा काही फरक आहेत. ते फरक आणि त्यांच्या मनातला नवरात्री उत्सव हा जाणून घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सुप्रिया. नमस्कार, मी पूनम. नमस्कार, मी अनिता. नवरात्री उत्सव जवळ आल्यानंतर नवरात्रीचे 9 दिवस त्यामध्ये साड्या नवरंगाच्या पाहिजे असा ट्रेंड आहे सध्या. हा पूर्वीपारपासून आलाय का नाही आला याबद्दल मतांतर भरपूर आहे. पण हा ट्रेंड तुम्ही फॉलो करताय का आणि या ट्रेंड बद्दल तुमचं काय मत आहे आणि या 9 साड्यांची जुळणी तुम्ही करून ठेवलेली आहे का? हो, मी माझ्या स्वतःच्या हर्षोल्लासासाठी तो ट्रेंड मी फॉलो करणार आहे. पण जर संस्कृतीनुसार मी बघितलं तर तो हा नंतर एक पब्लिसिटीसाठी हा केलेला एक पब्लिसिटी स्टंट आहे आपण म्हणूयात. पण मी माझ्या ह्याच्यासाठी एन्जॉय करण्यासाठी म्हटलं तर मी तो ट्रेंड फॉलो करणार आहे आणि मी माझ्या साड्यांची जुळणी सुद्धा केलेली आहे. मी करणारही नाही आणि मी पाठीमागे पण केलेलं नाही आणि पुढे पण करणार नाहीये. आता नाही म्हणताय का म्हणजे हे काय खूळ आहे ना डोक्यात, 9 रंगाच्या 9 साड्या. असं काय पूर्वी काय लोकांना भेटतच नव्हत्या 9 साड्या. 1 किंवा 2, जेमतेम 2च कपडे वापरत असतील लोक. साड्या त्यांना भेटत नव्हत्या. मग आता हे नवीन म्हणजे बायका स्वतःच्या म्हणजे ह्याच्यासाठी स्वतःची हौस पूर्ण करण्याचे नवीन चोचले. मी ट्रेंड फॉलो तसं करत नाहीये, कारण आपल्याकडे तेवढे कलर्स अवेलेबल नसतात आणि काही जण ते घेऊ शकतात, काही जण ते त्यांच्याकडे घेण्याची तेवढी परिस्थिती नसते. त्यामुळे त्यानुसार तुम्ही चाला. पण तुमचा जर आनंद उत्साह त्यातच असेल तर तुम्ही तो ट्रेंड फॉलो करू शकता. कारण माझं असं म्हणणं आहे की महिला ज्या घरातून कधी बाहेर पडत नाहीत त्या घरातच असतात. त्यामुळे हे सण त्यासाठीच असतात की त्यांचा एक आनंद उत्साह त्यातून बाहेर पडेल आणि त्यांना एक म्हणजे असं निदान ते 9 दिवस तरी ते त्यांच्या मताप्रमाणे जगतील किंवा रोज रोज नवीन साडी नेसून ते स्वतःला आरशात पाहतील की बाबा मी ही काहीतरी आहे. आणि तसं बघितलं तर देवीचे जे 9 रंग आहेत ते 9 रंग जर तुम्ही परिधान केलेत तर तुमच्या एका आत्म्यामध्ये एक मला वाटते पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि त्यामुळे तुम्हाला वाटेल की हा मी आज पांढरा रंग घातलाय, त्यामुळे आज हा पांढरा रंग देवीचा निर्मळतेचा शुद्धतेचा आहे, त्यामुळे आजचा दिवस माझाही तसाच जाईल. किंवा लाल रंग घातला त्यावेळेस तिच्यामध्ये एक अद्भुत शक्ती निर्माण होऊ शकते की बाबा हा मी हा लाल रंग देवीचा आहे, देवी ह्याच्यामध्ये अद्भुत दिसते, त्याप्रमाणे मीही आज दिसते किंवा माझी ऊर्जा तशी माझ्या अंगामध्ये सुद्धा तशी एक ऊर्जा निर्माण होईल. ज्यांची परिस्थिती सुद्धा नसते त्या साड्या हा घालू शकत नाहीत, पण तरीही त्याच उत्साहाने उपवास करतात, देवीची आराधना करतात, देवीची पूजा करतात. त्यामुळे मला वाटते ज्यांना ट्रेंड फॉलो करायचं ते करू शकतात आणि जे ते नाही करू शकत तेही त्याच उत्साहाने देवीची आराधना व पूजा करतात. हे सगळं बघितल्यानंतर मग हा उत्सव फक्त ट्रेंडिंग म्हणून आहे की परंपरा म्हणून, याबद्दल काय वाटते? मग ट्रेंडिंगचं तुम्ही बोलताय की ट्रेंडिंग तर आम्ही साड्या घालणार की उत्साह ह्याच्यासाठी म्हणजे आमच्या मनाच्या ह्याच्यासाठी, मग परंपरेला याला एक फाटा दिला जातोय असं नाही का वाटत? याबद्दल काय सांगा? मला वाटते परंपरेनुसार तरी असं काही आपण आधी ऐकलं नव्हतं. मला वाटतंय मी अगदी कळत्या वयात आल्यापासून मला असं जाणवले की बायका ह्या ट्रेंड फॉलो करत आहेत की बाबा आता नवरात्री येते, कोणत्या दिवशी कोणता कलर घालायचा हे बायकांमध्ये खूळ मी तेव्हापासून पाहिलं. पण माझ्या आईला जर विचारलं तर तिने तिच्या लहानपणापासून असं काही ऐकलंच नव्हतं. तर फक्त आज नवीन साडी घालायची आहे, कारण त्याआधी बायका धुणं भांडी त्यासाठीच काढत होत्या की आता ह्या साड्या धुवून ठेवायच्या आहेत आणि रोज देवीची आरती करताना आपल्याला ती स्वच्छ धुतलेली साडी फक्त परिधान करायची आणि देवीची आरती आणि पूजा करायची आहे. तर मला वाटते त्यावेळेस बायका फक्त नवीन साड्या परिधान करायच्या आणि आताच्या बायका हे ट्रेंड फॉलो करण्यासाठीच परिधान करतात. हा जो 9 रंगाचा ट्रेंड आहे ना, हा समाज हिताचा नाहीये. कारण की म्हणजे प्रत्येक स्त्री 9 रंगाच्या 9 म्हणजे साड्या घेईल असं काय म्हणजे हे नसते. सगळ्याची परिस्थिती एकसारखी नसते. एखादी घेते, एखादी नाही घेत. मग ज्या दिवशी एका महिलेनं 9 साड्या घेतल्या आणि ती जर 9 दिवस वेगवेगळ्या साड्या नेसून फिरत असेल आणि दुसरी एखादी गरीब घराण्यातली जर स्त्री असेल आणि तिनं ते पाहिलं तर तिला असं वाटेल की हा सण हा त्यांच्यासाठीच आहे, आमच्यासाठी नाही. मग ह्याच्यातून काय होईल, आपल्या परंपरेला तडा जाईल. सण हे आपण एकत्र येण्यासाठी साजरे करतो. याच्यातून म्हणजे वेगवेगळ्या ह्या ट्रेंडच्या ह्याच्यात नादात लोक वेगवेगळी व्हायला लागलेत, विभक्त व्हायला, एकत्र न येता वेगळी व्हायला लागले. आणि असे होते की मग सेम साड्या नेसलेल्या बायकाच फोटो काढतात
ज्यानं वेगळी साडी नेसली तिला तिथं कम्फर्टेबल पण होत नाही, ती म्हणते नाही नाही मी नाही, तुमचं तुम्ही काढा फोटो, असंही होऊ शकतं. आणि याच्यामुळे गरीब श्रीमंत किंवा भेदभाव भेदभाव निर्माण होईल निर्माण समाजामध्ये. व्हायला लागलाय, ती दरी निर्माण व्हायला लागली ह्या ट्रेंडमुळे वगैरे. जसं आपण साडीचा मगाशी ट्रेंड सांगितला त्यानुसार तुम्ही सांगितलं, त्यानुसार नैवेद्य सुद्धा 9 दिवसाचे 9 वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते नैवेद्याचे फोटो सेल्फी त्याच्या वगैरे इंस्टावरती टाकणं हे सुद्धा चालू आहे. हे कितपत योग्य, हे असलं पाहिजे नसलं पाहिजे, यावर तुमचे काय मत आहे? मला वाटते म्हणजे आपण नैवेद्य काय बनवतोय आणि काय नाही हे जगाला दाखवण्याची गरज नाही. आपण उपवास का देवीसाठी करतो, मग देवीला नैवेद्य पोहोचला ना, आपण काय बनवलं तो देवी स्वीकारच करणार आहे. त्यामुळं जे सेल्फी घेऊन फराळाला आज हे आहे आज उद्या ते आहे हे सांगायची गरज नाही. प्रत्येक स्त्रीला हे सगळं भेटतच असं नाही. देवीच्या नैवेद्याचा दिखाऊपणा करण्याची गरज काय? मला असं वाटतं की देव नैवेद्यासाठी तुमच्याकडे येत नसतो, तर तुमची भक्ती आणि आराधना बघून येत असतो. आणि तुम्ही त्याला अगदी तुमच्या घरातली साधी भाजी भाकर किंवा भात जरी नैवेद्य दाखवला तरी तो त्यातून प्रसन्न होत असतो. तर देवाचं असं काहीच म्हणणं नसतं की तुम्ही आज मला हेच पाहिजे, मी तुझ्या घरी आले तर तुम्हाला हेच जेवण पाहिजे, मला तेच जेवण पाहिजे, तर असं देवाचं काही नसतं. आणि तुम्ही अगदी तुमच्या प्रेमाने एक घास जरी देवापुढे ठेवला तरी तो त्याला मान्य असतो. आणि मला वाटते हा दिखाव्यामुळे बऱ्याच स्त्रियांना सवय असते की बाबा तुझ्या घरात आज काय चाललंय, तुझ्या घरात आज काय बनते, माझ्या घरात काय बनले, हे एकमेकांशी चर्चा करायची सवय असते. पण तसं न करता तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी तर नैवेद्य करत नाहीये, तुम्ही तुमच्या देवासाठी तुमच्या भक्तीसाठी नैवेद्य करताय की देव माझ्या घरी आलाय आज, आणि त्यासाठी जसं की अतिथी घरी येतो त्यावेळेस तुम्ही घरात चांगलं चांगलं जेवण बनवता, तर त्या पद्धतीनेच तुम्ही देवासाठीही बनवत असताय. तर तसं न करता तुम्ही फक्त तुमची भक्ती म्हणून देवापुढे नैवेद्य वगैरे ठेवत जावा. त्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट ऍड करीन की देव तुमच्या मनात आहे, तुम्ही देवाशी संलग्न असता. देव तुमचं स्टेटस बघत नाही मोबाईल मार्फत की बाबा तू स्टेटसला काय ठेवतोय. देव शेवटी तुमची भक्ती बघणार आहे, तुम्ही काय केले त्याला निर्मळपणे ते बघणार आहे देव. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच देव तुमचं स्टेटस बघून म्हणत नाही की हिच्या घरात आज चांगलं जेवण आहे मी इथंच जाऊन जेवणार आहे, असं देवाचं कधी नसतं. जेवण बनवतात, नैवेद्य बनवतात, त्याचा सेल्फी ते घेऊन किंवा फोटो घेऊन स्टेटसला वगैरे टाकतात की आज मी हे बनवलं, आज मी ते बनवलं. भविष्यात हा असा ट्रेंड बनू नये किंवा ही अशी परंपरा बनू नये की आज जसं साड्यांचं झालंय की आज हा कलर नेसायला पाहिजे, आज तो कलर नेसायला पाहिजे तरच देवी प्रसन्न होईल. असं ह्या नैवेद्याचा सुद्धा ट्रेंड बनेल की बाबा हे बनवलं तरच देवी खुश होईल किंवा आज हा बनवायचंय, आज हा बनवायचंय. देवाचं असं काही नाही की देवाने नियमावली करून दिलेली नाही की आज हेच मला हवंय, आज मला तेच हवंय. देव तुमची भाजी पोळी सुद्धा खायला येणार आहे आणि तुमचा पंचपक्वान सुद्धा खायला येणार आहे. पण याचा ट्रेंड बनू नये, ह्याची परंपरा बनू नये. जसं की साड्यांच्या बाबतीत झालं, साड्यांच्या कलरच्या बाबतीत झालं, आणि हे आपल्या परंपरेला लागून नाही, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीला लागून नाही. शहरातला नवरात्र उत्सव वेगळा असतो आणि खेड्यातला नवरात्र उत्सव वेगळा असतो. तुम्ही कधी खेड्यातला नवरात्र उत्सव पाहिलाय का आणि शहरातला पाहिलाय? या दोघांमधला तुम्ही कुठला पाहिलाय हे सांगा आणि तुम्हाला त्यातला फरक काय आढळला, याबद्दल तुम्हाला काय वाटते? हा, मी पाहिलाय खेड्यातलाही आणि मी शहरातलाही. तर शहरात असं आहे की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचे जे आई वडील आहेत ते गावीच बसवतात. ते शहरात हे आहे की आज हा कलर आहे तर मी त्या कलरची साडी घालणार आणि जिथं ते पंडाल देवीचं बसवलंय ना तिथं जाऊन मी दांडिया करणार किंवा गरबा करणार. हा शहरातला ट्रेंड आहे. आणि गावाकडे ते तसं काहीच नसून प्रत्येक जण आपापल्या घरात देव बसवतो, की आरास मांडतात, की आरासला रोज पाणी घालणं, त्याला माळ घालणं, हे गावाकडे असतं. तिथं कोण एकत्र एवढं जास्त येत नाही किंवा काय नाही. पण ते त्यांचं मनोभावे करतात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. आता व्हायला लागलेत प्रत्येक गावामध्ये 1 किंवा 2 देवी बसायला लागलेत. पण त्यांच्यामध्ये अजूनही असं नाही की फक्त त्या कलरच्या साड्या घालून दांडिया किंवा गरबा खेळण्यासाठी जातात. ते त्यांचे त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, आज देवीचं रूप कोणतं आहे हे बघण्यासाठी ते जातात. तेही कोणाकोणाला रोज जाता येत नाही. ते आपल्या आपल्या घरात आपल्या आपल्या देवीचं घटाचं पूजा करतात. खेडेगावात नवरात्री उत्सव हा मनोभावे भक्तिभावाने केला जातो आणि शहरामध्ये फक्त दिखाऊपणा करण्यासाठी हा उत्सव केला जातो. माझ्या म्हणण्यानुसार सगळ्याच महिला अगदी भक्तिभावाने देवीची पूजा करत असतात.
पण मी पाहिलेल्या अनुसार मी जवळजवळ 1च वर्ष गावाकडे राहिले होते तेव्हा बघितला होता तिथला उत्सव. तर सकाळी उठून म्हणजे उपवास तर 9 दिवसाचा असतोच. पण सकाळी उठून ती त्यांची त्यांची कामं करतात. पहिला देवीची पूजा आराधना करतात, तिला माळ घालतात, तिथं जे काय आहे तुमचं ते पाणी वगैरे शिंपडून तिची आरती वगैरे करून ते त्यांची त्यांची कामं करायला जातात. दिवसभर काम करतच देवीचं नामस्मरण करत म्हणा किंवा त्यांच्या त्यांच्या कामामध्ये त्यांचा दिवस जातो. आणि संध्याकाळी आल्यावरही त्या फक्त देवीची पूजा करतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्या डोक्यामध्ये ट्रेंड नसतो किंवा कुठची साडी नेसायची, कोणता नैवेद्य करायचा, काही नसतं. आपण जे बनवतोय ते देवापुढे ठेवायचं आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. आपण जे काम करतोय त्या कामामध्ये देवाचं नामस्मरण करून तो दिवस घालवायचा. म्हणजे जेणेकरून त्यांचं असं होतं की अख्खा 9 दिवस त्यांचे सगळे 9 दिवस हे देवाच्या नामस्मरण आणि भक्तीमध्ये जातं असं मला वाटतं. आणि तसं आपण शहराकडे जर पाहिलं तर भक्तिभाव तर असतोच, पण मंडळीही असतात. मंडळ काहीतरी कार्यक्रम ठेवतात. तिथं गरबा खेळायला जायचा असतो. त्यासाठी मला आज काय काय नटून जायचंय, कोणते ड्रेस परिधान करून जायचेत, हे त्यांच्या डोक्यामध्ये खूळ एवढं घुमलेलं असतं की आज आज आपल्याला देवीची आराधना करायची आहे, दिवसभर देवीचं नामस्मरण करायचंय. आज आपल्याला खोटं बोलायचं नाहीये. आज आपल्याला कोणतीही वाईट गोष्ट करायची नाही किंवा वाईट गोष्ट बोलायची नाहीये. सगळेच म्हणत नाही, पण काही जण असेच करतात की देवीची आराधना करण्यापेक्षा आज काय करायचंय हेच त्यांच्या दिवसभर डोक्यामध्ये राहतं. तर तसं न करता तुम्ही देवीची आराधना करा, तुमची जी एन्जॉयमेंट आहे ती करा, पण ट्रेंडच असावंच आणि मला हेच पाहिजे त्यासाठी घरामध्ये क्लेश करू नका. पूनमताईच्या या वाक्याशी मी सहमत आहे. खरंच की आपण त्या नटण्यासाठी ते गरबा खेळण्याच्या ह्याच्यासाठी आपण एवढे त्याच्यामध्ये मग्न जातो की मी मॅचिंग करायचंय, मला हे करायचंय. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी देवीला विसरत चाललोय, तिचं जप करणं विसरत चाललोय. आपल्या फक्त डोक्यात हेच चाललंय की आज मी काय घालायचं, आज मी सगळ्यांपेक्षा युनिक कशी दिसेल, मला मॅचिंग कसं होईल, हेच चाललंय. हे न करता हे नाही करायला पाहिजे. करा, पण त्याची त्याची एक एक लिमिट असू द्या. असते. नवरात्र उत्सव आल्यानंतर शक्यतो जास्तीत जास्त घरातील घरगुती जी कामं आहेत ती करण्यासाठी महिलांना जास्त त्रास होत असतो. कारण संपूर्ण घर झाडलोट असो किंवा संपूर्ण घराचे धुणं भांडी वगैरे सगळं महिलांना करावं लागतं. त्यानंतर आणि उपवास आणि त्यानंतर संपूर्ण उत्सव हा अगदी प्रसन्न चेहऱ्याशी तो साजरा तुम्ही कसं करता, इतकं बोल तुम्हाला नेमकं कोण देतं याबद्दल काय वाटतं? हा, कोण देतं म्हणण्यापेक्षा ती जी आदिशक्ती आहे तीच सर्वांना ते बळ देत असते असं म्हणता येईल. आणि असं नाही की एकटी स्त्री करत असते, तर घरातलेही काही पुरुष सहकार्य करतात तसे. आणि काही ते मोठं धुणं असते म्हणजे अंथरूण पांघरूण वगैरे असते ते मी बऱ्याच ठिकाणी बघितले की पुरुष धुवून टाकतात. कारण देवी त्यांच्याही घरात येणार आहे ना, आपल्या घरात येणार आहे. एकटीच्या घरात एकटीसाठी येणार नाहीये, आपल्या परिवारासाठी येणार आहे. त्यामुळे त्यांचंही योगदान तसंच असतं. जसं सण आम्ही सगळेजण एकत्र साजरा करतो, तसंच घरातील हे जे साफसफाईचं काम आहे ते आमचं सगळं कुटुंब सगळं एकत्र येऊन सगळे कामं अगदी उत्साहानं करतो. जसं की आता साफसफाईचा विषय चालला आहे, हा स्त्रियांचा एक रोजच्या कामातला भाग आहे. तो असं नाही की रोज पण तिला कपडे धुवावे लागतात, भांडी घासावी लागतात, स्वयंपाक करावा लागतो. तसंच तिला त्या काही दिवसात त्या आदिशक्तीचं एक बळ म्हणा, एक ऊर्जा म्हणा, ती देत असते ते. आणि त्याच्यामुळे ते होऊन जातं. त्याच्यामध्ये ते अगदी उलट उत्स्फूर्तपणे त्या ती साफसफाई करतात. आणि आपल्या महाराष्ट्रात हे असे 2 सण आहेत की ते दर 6 महिन्यांनी ती साफसफाई आपण आपल्या घराची पूर्णपणे करतो. एक म्हणजे बेंदूर हा सण आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी हा घटस्थापनेचा सण. आणि त्यामुळं एवढं स्त्रियांना ते जड वाटत नाही की आपलं घराची साफसफाई करणं वगैरे एका 2 दिवसासाठी वाटत नाही ते. त्या उलट ते ऊर्जेनं करतात, आपल्या घरासाठी करतात. आपलं घर त्याच्यामुळं त्या निमित्तानं पूर्ण साफ होतंय ह्याच्या दृष्टीनं पण त्या करतात. नवरात्र उत्सव इतक्या मोठ्या आपण उत्साहात साजरा करतो, त्यातल्या आठवणी सुद्धा आपल्या काही असतात. तर त्यातल्या एखादी आठवण अशी काही नवरात्री उत्सवाची काही सांगाल? आठवण म्हणाल तर ते गरबा किंवा दांडियापेक्षा जे आता शिवप्रतिष्ठान जे घेतात दुर्गा माता दौड, ते मला जास्त चांगलं वाटतं आणि त्याच्यामध्ये योगदान करू वाटतं. त्याच्यासाठी पहाटे लवकर उठणं असो, आपली स्वतःची निर्मळता करून तो झेंडा घेऊन त्या दुर्गा मातेला दौडसाठी जाण्यासाठीचा उत्साह असो, हा मला त्याच्यापेक्षा जास्त चांगला वाटतो. जर एक दिवसासाठी तुम्हाला देवीची शक्ती मिळाली तर काय कराल? देवीची शक्ती फक्त माझ्या अंगात न येता समाजातील सर्व स्त्रियांच्या अंगात यावी अशी माझी इच्छा आहे. कारण की समाजात होणारे अत्याचार, बलात्कार
ह्याच्यावर नियंत्रण येईल. जसं की अनिताताई म्हटल्या की ती देवीची शक्ती प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक महिलेमध्ये यावी, की ती तिच्या कोणत्याही अडचणीमध्ये, कोणत्याही संकटात काय बरं त्या संकटाचा सामना करू शकेल. प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढी देवी असावी. शक्ती असावी. कारण देवीने एवढ्या मोठ्या राक्षसाचा वध केला, राक्षसाला न जुमानता तिने एवढा वध केला, तर मग ह्या समाजातील या स्त्रियांमध्ये एवढी तर शक्ती असायलाच पाहिजे की प्रत्येक वाईट गोष्टीवर तिला विजय मिळवता आला पाहिजे. एवढी शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये असलीच पाहिजे. माझ्या मते देवाने स्त्रीला घडवतानाच तिला प्रत्येक शक्ती देऊन घडवलेला आहे. त्यामुळं तिचं कुटुंबातील कोणतंही संकट असो ती पूर्णपणे त्याला पार करू शकते. मुलांचे काही गोष्टी असो, जी समाजातल्या काही गोष्टी असो, या सगळ्या गोष्टींचं सगळ्या गोष्टींवर मात करण्याची शक्ती देवाने तिला आधीच दिलेली आहे. फक्त तुम्ही जागृत होण्याची गरज आहे. मी जर एक सामान्य महिला म्हणून विचार केला तर नक्कीच प्रत्येकाला वाटते की आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये, तर आपल्याकडं कोणतीही शक्ती आली तर ती स्त्री आपल्या कुटुंबाचं रक्षणच करेल आणि स्वतःच रक्षण करेल असं मला वाटतं. दांडिया की दुर्गा माता दौड? दुर्गा माता दौड. नवरात्रीचा उपवास का हॉटेलची मेजवानी? उपवास. शहराकडला उत्सव की गावाकडला उत्सव? गावाकडला नवरंगाचं ट्रेंडिंग की पारंपरिक? पारंपरिक. साडीतला गरबा की जीन्स मधला? साडीतला. दांडिया की दुर्गा माता दौड? दुर्गा माता दौड. गावाकडचा उत्सव की शहराकडचा? शहराकडचा. उपवासात फळ की फराळ? फळ. ट्रेंडिंग की पूजा अर्चा? पूजा अर्चना. परंपरा की दिखावपणा? परंपरा. दांडिया की दुर्गा माता दौड? दुर्गा माता दौड. नवरात्रीत लाईव्ह बँड का डीजे? दोन्ही. दोन्ही शांततेत. नवरात्रीचा हा उत्सव सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करा. ट्रेन मध्ये न पडता उत्सवाचा आनंद घ्या. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.